पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। मनमाडमध्ये राजकीय सूडबुद्धीचा गांजा पॅटर्न उघड, पोलीस निरीक्षक विजय करेंच्या धाडसी तपासाने किंगमेकर नेत्यांचे धाबे दणाणले। मनमाड प्रतिनिधी राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अंमली पदार्थांचा आधार घेऊन त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा धक्कादायक गांजा पॅटर्न मनमाड शहरात उघडकीस आला आहे। भारतनगर येथील रहिवासी बाळू भोसले यांच्या घरात गांजा ठेवून त्यांना गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न स्थानिक पोलीस निरीक्षक विजय करे यांनी आपल्या अचूक आणि धाडसी तपासाद्वारे उधळून लावला आहे। या प्रकरणात 2 संशयितांना अटक करण्यात आली असून तपासात शहरातील बड्या राजकीय नेत्यांची नावे समोर आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। काय आहे नेमके प्रकरण? काही दिवसांपूर्वी भारतनगर भागातील बाळू भोसले यांच्या घराच्या परिसरात पोलिसांना गांजा मिळून आला होता। या प्रकरणी सुरुवातीला भोसले यांच्यावरच गांजा विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र पोलीस निरीक्षक विजय करे यांना या प्रकरणातील व्याप्ती आणि त्यामागील संशयास्पद हालचालींची कुणकुण लागली। त्यांनी या गुन्ह्याचा खोलात जाऊन तपास केला असता हा सर्व प्रकार भोसले यांना राजकीय सूडबुद्धीने अडकवण्यासाठी रचलेला एक पूर्वनियोजित कट असल्याचे निष्पन्न झाले। 2 आरोपींना अटक। किंगमेकरच्या नावाचा उलगडा तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी विभास शिंदे आणि डोघा सांगळे या दोघांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी बाळू भोसले यांच्या घरात गांजा ठेवल्याची कबुली दिली। न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या चौकशीतून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे। या कटामागे शहरातील स्वतःला किंगमेकर म्हणवणारे एक वजनदार राजकीय नेते, त्यांचा नगरसेवक पुत्र आणि एका झेरॉक्स नगरसेवकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे। गांजा पॅटर्न आणि विजय करेंचे धाडस। मनमाडमध्ये राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनाही अशाच प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते। याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे। मात्र पोलीस निरीक्षक विजय करे यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या गुन्ह्याचा छडा लावला आहे। त्यांच्या या निष्पक्ष आणि धाडसी कार्यपद्धतीमुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। आता लक्ष पुढील कारवाईकडे। सध्या या प्रकरणात मुख्य सूत्रधारांची नावे समोर आली असली तरी अद्याप बड्या नेत्यांवर प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही। पोलीस निरीक्षक विजय करे यांची कार्यशैली पाहता ते दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाहीत असा विश्वास नागरिकांना आहे। सत्ताधारी गटाचा हा गांजा पॅटर्न आता कायमचा संपुष्टात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पोलीस प्रशासन आता या राजकीय किंगमेकर्सवर नेमकी काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। संभाजी पगार। तर ही होती मनमाडमधील बातमी। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा।